विविध यात्रांमध्ये होणारी भाकणूक हा एक कुतूहलाचा विषय असतो। आदमापूर इथल्या संत बाळूमामा भंडारा यात्रेमध्ये कृष्णात डोणे महाराजांनी केलेली भाकणूक चर्चेचा विषय ठरली। इस्लामिक राष्ट्रांमध्ये आपापसात युद्ध होईल, कोरोनापेक्षा मोठा आजार येईल, तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडेल, भारतीय सैनिक सीमेवर लढत राहतील, रेल्वे मोटार विमान यांचे मोठे अपघात होतील, देशामध्ये समान नागरी कायदा होईल अशी भविष्यवाणी कृष्णात डोणे महाराज वाघापूरकर यांनी केली। ही भाकणूक ऐकण्यासाठी मोठी गर्दी झाली होती। आदमापूरमधील संत बाळूमामा भंडारा उत्सवामध्ये आज पहाटे भाकणुकीचा कार्यक्रम झाला। मराठी वर्षातील ही शेवटची भाकणूक असल्यानं काय भविष्यवाणी होणार याबद्दल भाविकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती। कृष्णात डोणे महाराज यांनी पहाटे 4 वाजता सुरू केलेली भाकणूक तब्बल 2.5 तास सुरू होती। राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल, राजकीय नेते मोठ्या घोटाळ्यात अडकून पडतील, देशात समान नागरी कायदा लवकरच येईल, महागाईचा भस्मासूर वाढेल, भाव वाढीनं जगणं मुश्किल होईल, उन्हाळ्याचा पावसाळा होईल, जलप्रलय येईल, नदीला कुलपे पडतील, कर्नाटक राज्याच्या जलाशयाला मोठं भगदाड पडेल, जंगलातले प्राणी पक्षी गावात येतील, मनुष्य जंगलात राहायला जाईल, 12 कोसावर दिवा दिसेल, हिंदू धर्माला चांगले दिवस येतील, मानवाला 18 प्रकारचे आजार होतील, हिंदू संस्कृतीला चांगले दिवस येतील अशी भाकणूक महाराजांनी केली। तसंच इस्लामिक राष्ट्रात युद्ध होईल, राजकारणात गोंधळ होईल, जगात सत्य फासावर जाईल, 35 वर्षांचं म्हातारपण येईल, गुंडांचं राज्य येईल, वैरणीला सोन्याची किंमत येईल अशी भाकणूक यावेळी झाली। आदमापूरचं प्रति पंढरपूर होईल असं सांगून डोणे महाराजांनी हजारो भाविकांना खिळवून ठेवलं होतं। पश्चिम महाराष्ट्रातील विविध यात्रांमध्ये होणारी ही भाकणूक गेल्या काही वर्षात प्रचंड गाजत असते। भाकणुकीसाठी वापरली जाणारी भाषा, स्थानिक ते जागतिक विषय आणि संदर्भ यामुळे भाकणूक हा प्रकार कुतूहलाचा ठरतो।